सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। चंद्रभागा आता हार्दिक हार्दिक स्वागत। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण सासवड मधील श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आज विविध कंपनी असतील CSRच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या फंडाच्या बाबतीत किंवा इतर जे काही उद्योगपती आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांच्या वतीने संपूर्ण वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं योजना त्यांनी या ठिकाणी राबवताना सुप्रसिद्ध होम मिनिस्टर कार्यक्रमाचे संयोजक क्रांतीनाना मुळगावकर आपल्या बरोबर। काय सांगाल तुम्ही, आज या ठिकाणी येत आहे, ही वारी कशी वाटते? रामकृष्ण हरी। वारी म्हणजे आनंदाचे डोळे, आनंदी तरंग। खऱ्या अर्थाने ज्या माणसानं डोळ्यानं वारी पाहिली याच लयनी किंवा चालत गेले, दोन्ही एकच सुख आहे। पण हे नेत्र सुख पाहण्यासाठी दरवर्षी मी इथे येत असतो। आणि या भागामध्ये किंवा या परिसरातील जे लोक असतात, म्हणजे व्यावसायिक आहेत, सुपर बाजार किंवा या भागातले व्यावसायिक, की या वारकऱ्यांची सेवा करत असतात। आपल्याच्याने तिथपर्यंत जाणं होत नाहीये, परंतु पांडुरंगाच्या ओढीनं, पांडुरंगाच्या भेटीला चाललेल्या या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी खूप एक वेगळाच आनंद असतो। आणि दरवर्षी आम्ही येऊन थांबत असतो पालखीचा आनंद घेण्यासाठी, पालखी या डोळ्याने पाहण्यासाठी। तर पुण्यनगरीतून पार झाल्यानंतर सासवडमध्ये येते, सासवडी मुक्कामी थांबते। एक वेगळा ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, जगद्गुरु तुकोबारायांची पालखी असेल, दोन्ही पालखीचं दर्शन घेण्याचा योग मिळतो। तर आज इथं आलोय, छान वाटतंय। अच्छा, आप्पासाहेब माळे जे बिग बाजारचे जे मुख्य संचालक आहेत, त्यांचे ते सुपुत्र आहेत अक्षय माळी। कदाचित ते मला ओळखत नसतील, परंतु आपण माझे मित्र आहेत। पण ज्या पद्धतीने या कुटुंबाचं योगदान सासवडकरांसाठी आहे, या व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला वारंवार या ठिकाणी वेगवेगळ्या कामाच्यासाठी, प्रमोशनसाठी बोलवलं जातं। कसं वाटतं तुम्हाला या सासवडमध्ये आल्यावर? नाही, सासवड म्हणजे संतांची नगरी आहे, संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी आहे। एक वेगळा इतिहास सासवडला आहे, 300-350 वर्षाचा इतिहास आहे। आणि या सासवडमध्ये हे अक्षयभाई माळे असतील, त्यांच्या पप्पांचं तुम्ही आता नाव सांगितलं, ही मंडळी इथंच नाही तर आळंदीमध्ये पण सेवा करते, देवमध्ये सुपर बाजार देवमध्ये पण सेवा करते। आणि वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे, कारण की हाच वारकरी पांडुरंगापर्यंत जातो। आणि ती सेवा करत असताना एक मनोभावे सेवा करण्याचा योग त्यांच्या माध्यमातून येतो। आणि सासवडमध्ये यायचं म्हणजे ज्यावेळेस पालखीत धमून सिरून सगळे वारकरी वरती येतात, नाम, घोष, अभंग, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी आनंद साजरा करत, तर त्यांच्या चेहऱ्यावरचा तो सीन गेला, भाग गेला, इथपर्यंत आल्यानंतर तो पाहण्याचा एक आनंद वेगळा आहे। आणि इथं आल्यानंतर आपण एक स्वागत करतो, हे आपलं कर्तव्य आहे। आपण ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, खरं कोणतरी म्हटलं की आशिया खंडे भारत देशे, राज्य एक गाजे, डंका ज्याच्या कीर्तीचा त्रिखंड वाजे, बहुप्रसावी वसुंधरा ही नार आहे रत्नाची, इथेच होऊन गेली जोडी शिवभाणी समर्थाची, नेहमीच इथल्या मातीला ओढ आहे टाळ मृदुंगाची, आपोआप पाऊले चालते वाट पंढरीची। पंढरीच्या दिशेने जात असताना एक आपल्याला नयन सुख घ्यायला मिळतं, की म्हणजे पांडुरंगाचं म्हणजे नाम, घोष या कानी पडतो, म्हणजे आपण ती भक्ती आपल्याकडून करते। भक्तीचे अनेक प्रकार आहेत, पाहणे डोळ्याने, ऐकणे आणि चालत जाणे। त्यातलं पाहण्याचा आणि ऐकण्याचा एक योग इथे येतोय, आणि चालत इथपर्यंत आपण येतोय, एक वेगळा आनंद आहे। ओके, वारीला काय शुभेच्छा द्याल? शुभेच्छा काय, माऊलीत त्यांच्या शुभेच्छा आहेत। देवाकडे काय मागायची गरज नाही, कारण की हे सगळे विठुरायाची लेकरं आहेत, त्यामुळे काय मागायची गरज नाही, शुभेच्छा द्यायची गरज नाही, कारण की माऊलीच्या आशीर्वादानं काही कमी पडत नाही आणि काही लागतही नाही। धन्यवाद नाना। धन्यवाद, तुमचे मनापासून थँक्यू।
घेऊन जातो आपल्याला घेऊन.